मंगलाचरण. सुरमनुसिन्द वन्दिदं धूर्यमाणं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मसकर्तारम् सर्वसिद्धे विशुद्धस्वभावे समनीयनानदांसन् चरित्र तव वीर्यायारि ते सौवे समगं पत्तेगमेव पत्तेगम् वन्दामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे केते अरिहन्तानम् सेनानं तरणमो गणहराणम् ओज्झावयङ्गानम् साहुनं चेदि सौवेसि तेसिं विशुद्धदंसन् नानपहाणा समं समासेज्य वसंपयामि सम्मं जट्तो निर्वाणं संपत्ती. आवाज खरखर येऊन राहिला सर. आवाज मोबाईलचा खरखर येऊन राहिला मला. कुठं आहे? नाही काय नाही, व्यवस्थित राहा. तुम्हाला येत आहे का? हा मला येत आहे तुमच्याकडचं. बघा बरं. आता बरोबर आलाय. आलाय का? मगाशी खरखर 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 करला. रेंज नसलं ना तसं होतं. आचार्य कुंदबंध विरचित प्रवचन 4 मध्ये पहिला ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार. पहिल्या 5 गाथेमध्ये आचार्याने नमस्कार रूपाने 5 गाथा घेतल्या. त्यानंतर क्रमप्राप्त 6व्या गाथेमध्ये चारित्र्याचे 2 भेद केले, चरक चारित्र आणि वितरक चारित्र. त्यामध्ये वितराग चारित्राच्या द्वारे जीवाला साक्षात निर्वाणाची प्राप्ती होते आणि सराग चारित्राच्या द्वारे जीवाला देवेंद्र, मनुष्येंद्र, नरेंद्राच्या वैभवाने सहित परंपराने भावी काळामध्ये निर्वाणाची प्राप्ती होते. अशा पद्धतीने मागटल्या 6 गाथांचा सांगितल्यानंतर आता जे वितराग चारित्र आहे आणि सराग चारित्र आहे, मग त्यामध्ये आचार्य क्रमप्राप्त वितराग चारित्राचं स्वरूप काय आहे, अब चारित्र का स्वरूप व्यक्त करते हैं. मग जे चारित्र आहे त्याचं स्वरूप काय आहे 7 नंबर गाथेमध्ये सांगतात. 4 खलु धम्मो जो सो समोति निर्दिष्टो
मोहकमोहविहीनो परिणामो आपणो समो. मग चारित्र्याचं स्वरूप सांगताना आचार्यांनी सांगितलं, चारित्र वास्तविक धर्म आहे. तसं धर्माचे कथन अनेक ठिकाणी अनेक आचार्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कथन केलेलं आहे. कुठे दश धर्माला धर्म म्हणतात, 16 कारण भावनाला धर्म म्हणतात, रत्नत्रयाला धर्म म्हणतात, वस्तूच्या स्वरूपाला धर्म म्हणतात, धर्म में परिणत आत्मा त्याला धर्म म्हणतात. अशा अनेक प्रकारचे धर्माची व्याख्या असताना या ठिकाणी आचार्य वास्तविक म्हणजे खरं चारित्र हा काय आहे, धर्म आहे हे सांगितलं. आणि जो धर्म आहे, जे चारित्र धर्म सांगितलं, तर तो धर्म कसा आहे, साम्य आहे, समता भावरूप आहे. ते धर्म चारित्र हे धर्माचं लक्षण केलं. आणि परत जे लक्षण धर्म आहे त्या धर्माचं लक्षणाचे लक्षण केले साम्य आहे, जीवाचा समतारूप परिणाम, त्याचं नाव धर्म आहे. ऐसा शास्त्र में कहा है. असं शास्त्रामध्ये आचार्यांनी गंधराने सर्वज्ञ भगवंताने सांगितलेला आहे. मग तो साम्य कसा आहे, मोहक्षोभरहित असा आत्म्याचा परिणाम भाव जो आहे तो काय आहे, साम्य भाव आहे. मग याच्यातून आचार्याने काय दाखवून दिलं, चारित्र हे काय आहे, प्रमिती आहे. मग ती या ठिकाणी त्याला धर्म म्हणून सांगितलं. तो धर्म साम्य आहे. ते साम्य म्हणजे मोक्षोभरहित आत्म्याचा परिणाम. मग इथे कशा पद्धतीने लावून घ्यायचं, चारित्र जर परिणती म्हटलं तर साधन हे राहील ना सर, आपाचं मतिश्रुत ज्ञान. म्हणत मग मोक्षोभरहित आत्म्याचा परिणाम हे साधन राहील. मग हे काय झालं, साधन फळ घ्यायचं. आता आपण पण साम्याचं लक्षण केलं, मोक्षोभरहित परिणाम. मोह म्हणजे दर्शन मोहाने रहित, शुभ म्हणजे चारित्र मोहाने रहित असा आत्म्याचा परिणाम. निर्मल शुद्ध आत्मानुभूती, जे स्वतःचा शुद्ध नयनाने दाखवलेला स्वतःचा शुद्ध आत्मा हा काय होतो, विषय राहतो. सर थोडस लिहून द्या ना सर, हे थोडस कन्फ्युज थोडं व्हायलंय. द्या लिहून. सर चारित्र आपण जेव्हा प्रमिती घेतो तर त्याचं हे काय सर, म्हणून काय करायचं तर तुम्हाला विषय साधन फळ लिहा. विषय साधन विषय निज शुद्ध कारण परमात्मा घेतलं सर. साधन निर्विकल्प सो संवेदन परिणती,
हम्म. हम्म? घेतलं. आणि प्रमिती काय झालं? चार हे झालं ना सर, वितराग चारित्र. मोक्षोपरहित परिणाम. मोक्ष. हम्म. तो मोक्षोपरहित परिणाम म्हणजे साम्य भाव. त्याच्या प्रमिती क्वचितल्याचा. हम्म. एक मोक्षोपरहित परिणाम हे घेतला, दुसरा साम्य भाव घेतला हम्म. आणि त्याला चारित्र म्हटलं जातं. त्याचं लक्षण साम्यभावाचं. हम्म. साम्यभाव म्हणजे साम्यभाव हे विषय घेतला, हे लक्ष घेतलं. नाही, आता हे प्रमितीमध्ये 3 घ्यायचे. मोक्षोपरहित परिणाम. थांबा सर, प्रमितीमध्ये 3 घ्यायचे ना. मोहक्षोभ एक तर घेतला सर आपण, एक साम्य भाव, दुसरा साम्य भाव घेतला, आणि तिसरा चारित्र. वितराग चारित्र घ्यावं लागेल ना सर. आता इथे चारित्र म्हटलं त्याने, म्हणून आपण चारित्र घ्यायचं. अच्छा. शुद्ध आत्म्याला लक्ष करून वितराग चारित्राचीच प्राप्ती होते. म्हणजे तीन फळ, मोहक्षोभरहित परिणाम म्हणजे 3 फळ, म्हणजे ते एकच आहे, वेगवेगळे नाव आहे त्याला. नाव वेगळे आहेत. त्याच्या पद्धतीने आता मग पुढे कसं दाखवायचं आपल्याला? जे निर्विकल्प स्वसंवेदन परिणती आहे, स्वानुभूत परिणाम आहे, त्याचंच नाव मोक्षोपरहित परिणाम. त्याचंच नाव. त्याचंच नाव साम्य. त्याचंच नाव चारित्र. म्हणजे साधनालाच, प्रमाणालाच प्रमिती केलंय का सर तिथे? मग आता पहिल्याचे विषय साधन फळ 3 दाखवून घ्यायचे. दाखवले सर. मग आता हे चारित्र, साम्यभाव आणि मोक्षोपरहित परिणाम हे तिन्ही साधनाचेच परिणती आहे. साधनाचीच. म्हणजे शुद्ध आत्म्याला जाणणं, जसा स्वभाव आहे तसं जाणणं, तो झाला चारित्र. म्हणजे रागद्वेष परिणती झाली नाही ज्ञानामध्ये, नेयार्थ झाली नाही. म्हणून हे सगळे कसे शुद्ध आत्मानुभूती रूप ज्ञान पर्यायाचे परिणाम समानार्थी शब्द आहे. समानार्थी शब्द. कथनचित त्याला प्रमितीमध्ये सांगितलं आणि कथनचित प्रमाणाचेच हे भेद आहेत. स्वानुभूतीच्या ज्ञान पर्यायाचे लक्षण आहे. कथनचित प्रमाणाचे आणि कथनचित त्यालाच म्हणतात प्रमिती. म्हणून मग इकडून दाखवताना प्रमिती दाखवला आणि इकडून दाखवताना साधनाने आपल्या कारण परमात्म्याला विषय करतो, तेव्हा त्या ज्ञान पर्यायामध्ये आहे मोक्षोपरहित परिणाम आहे, साम्य आहे आणि चारित्र आहे. ते चारित्र आहे. स्वरूपे चरणम चारित्रम. स्वतःच्या शुद्ध आत्म्याला जाणणे, अनुभव करणे, त्याचंच नाव चारित्र. खाली दिलं टीका. स्वरूप में चरण करना रमणा ही चारित्र है. मग स्वरूपामध्ये रमण कोण करतं? पर्याय. ज्ञान पर्यायाचं नाव चारित्र आहे. स्वसमय में प्रवृत्ति करना, ऐसा इसका अर्थ है. स्वरूपाच्या चारित्र म्हणजे की स्वसमयामध्ये प्रवृत्ती, स्वसमय आणि परसमय. विशुद्ध ज्ञान दर्शन स्वरूप आत्म्यामध्ये जो राहतो तो स्वसमय. 93 नंबर गाथा काढा. किती? 93, दुसरा अधिकार नेतृत्व. गाथा. काढली सर. गुणापगमाने भणिदाणी हिम पुनोपज्जाया
जय मूढा हि परसमया. पर्यायामध्ये मूळ आहे तो परसमय आहे. जे ज्ञानाच्या आधारे पर्यायाला जाणतो, पर्यायालाच आत्म्याचं स्वरूप मानतो, तो कसा आहे? पर्याय आहे. आणि जो द्रव्याला जाणतो तो स्वसमय आहे. दर्शन ज्ञान स्वरूप द्रव्य गुण पर्यायात्मक अभिव्यक्तीला जो जाणतो तो कसा आहे? स्वसमय आहे. आणि पुढे काय सांगितलं? पुढे काय म्हटलं सर? म्हणजे स्वसमय आणि परसमय. 94 नंबर गाथा काढा. 94 काढली सर. जो पज्जा सुनिरदा जीवा परसमय गती निर्देठा आदसहावं मिथिला ते जगसमया मुनी दौवा. जो पर्याय में लीन है उन्हें पर समय कहा गया है. जो आत्म स्वभाव में स्थित है तो समय जानो. तो आत्म्याला जाणणार कोण? ज्ञान पर्याय. म्हणून एका अपेक्षेने स्वसमय आणि परसमय इथे सांगितलं. आणि समय सार मध्ये काय केला? चरणी सिद्धांना नमस्कार केला. मग स्वसमय आणि परसमय. जीवो दंसन नाण शिदो जाणही स्वसमयम. जो दर्शन ज्ञान शास्त्रामध्ये स्थित आहे तो स्वसमय. उद्गल कम्मे जिदम जाणही परसमय. जो पुद्गलाच्या कर्मामध्ये स्थित आहे तो परसमय. ते आपली पर्याय, शरीर, बाकीचे जे भाव कर्माचे परिणाम आहेत, राग द्वेषादी, याच्या स्थित आहेत म्हणजे याला जाणतो तो परसमय. माझं इथे काय केलंय की मग शुद्ध आत्म्याला अनुभव करणारी, जाणणारी ज्ञान पर्यायाचं नाव चारित्र. पण असं एकाच्यामध्ये प्रवचनामध्ये तुम्ही सांगितलं ज्ञान खरं परद्रव्यालाही जाणत असताना तो स्वतःलाच जाणत असतो ना, ज्ञानालाच जाणत असतो ना. कथनचित सोपर प्रकाशे, सोपर प्रकाशे. आणि कथनचित ज्ञान काय करत आहे? वस्तुत्व गुणाच्या आधारे आपल्या स्वलाच जाणतो. भाव प्रमेयाने बहिर्प्रमेयाच्या अविभाग प्रतिच्छेद आहेत का नाही? भाव प्रमेयाच्या अविभाग प्रतिच्छेदामध्ये स्वचा निर्णय पर्यायातल्या आत्म्याचा आणि बहिर्प्रमेयाच्या अविभाग प्रतिच्छेदाला आपल्याच ज्ञानाच्या पर्यायामध्ये कार्य झालं. म्हणून या अपेक्षेने ज्ञान परमार्थाने स्वलाच जाणतं, पराला जाणत नाही. हा परमार्थ आहे ना सर? परमार्थ. मग कोणी म्हणेल ज्ञान स्वलाच जाणतं, पराला जाणतच नाही. मग आता कोणी काय करेल? एकांत करेल. मग तेव्हा तिथे काय झालं? मग कोण म्हणलं की आत्मा स्वला जाणतो, पराला जाणत नाही. मग तुम्ही तुमचे जे आरत भगवान आहे, सर्वज्ञ आहे, त्याला सर्वज्ञ शब्दाचा अर्थ केला सर्वज्ञ. जे सर्व पदार्थाला, चरातील चराचरातील सर्व पदार्थाला जाणतात, मग ते काय झाले? सर्वज्ञ. आता मग चराचर पदार्थ म्हणजे बाहेर ते सगळे विश्व आलं का नाही? आलं सर. तुम्ही जर सर्वचाच स्वला जाणतो म्हटलं तर मग पराला जाणतच नाही, तर मग तुमचं काय होऊन जाईल? सर्वज्ञ सिद्ध होणार नाही, फक्त आत्मज्ञ सिद्ध होतील. म्हणून निश्चयाने आत्मज्ञ आहेत आणि व्यवहाराने सर्वज्ञ आहे. अशा दोन्ही पद्धतीने लावायचं. पण श्रद्धेमध्ये तर हेच ठेवायचं ना सर? दोन्ही श्रद्धेमध्ये ठेवावं लागतील ना सर आपल्याला? दोन्हीची श्रद्धा म्हणजे ज्ञान निश्चयाने ज्ञानालाच जाणतं, पण ज्ञान हे पराला पण बहिर्प्रमेयामध्ये जाणतं ना. त्या बहिर्प्रमेयामध्ये विषयाचा निर्णय झाला
त्या अविभाग प्रतिच्छेदाला म्हणतात परसमय. हा. म्हणून मग अशा पद्धतीने अनेक प्रकारे अनेक दृष्टीने मध्ये काचेला 159 काचेमध्ये महाराजांनी न्यायदीपिकेमध्ये उद्धरण घेतलं. काचेला सर्वज्ञ भगवान व्यवहार लोक आलोकाला जाणतात, निश्चयाने तो आत्म्याला जाणतात. मग एकाच ज्ञानाच्या पर्यायात केवळ ज्ञानाच्या एकाच ज्ञान पर्यायामध्ये स्वशुद्ध आत्म्याला अनुभव करतात, जाणतात. म्हणून ती ज्ञान पर्याय झाली निश्चय. त्याच ज्ञानाच्या पर्यायामध्ये लोक आलोक जाणले जातात म्हणून व्यवहार. परद्रव्याच्या अपेक्षेने केवळ ज्ञानाला व्यवहार म्हटलं. स्वशुद्ध आत्म्याच्या अपेक्षेने त्या ज्ञान पर्यायाला निश्चय म्हटलं. मग सगळेच अविभाग प्रतिच्छेद लोकाला पण जाणतात आणि स्वकारण परमात्म्याला जाणतात. म्हणून त्या अपेक्षेने लावायचं. मग सर्वथा जर लावला तर काय, मग सर्वज्ञ सिद्ध होणार नाही, ते सिद्ध होतील. तुम्ही सर्वज्ञ भगवंताने लोक आलोक असं आहे, 6 द्रव्य आहे, त्यांचे द्रव्य आहे, त्यांचे गुण आहेत, त्यांच्या पर्याय आहे, त्यांचे प्रदेशत्व आहे, त्यामध्ये सामान्य गुण आहेत, विशेष गुण आहेत. हे तुम्ही सिद्ध करू शकणार नाही. दीपक आहे, दीपक फक्त दीपकालाच प्रकाशित करतो, घटपटादीला प्रकाशित करत नाही. असं म्हणलं तर काय, मग साक्षात दीपक दीपकाला पण प्रकाशित करताना दिसतो, घटपटादीला प्रकाशित करताना दिसतो. मग आपल्याला अंधारामध्ये दीपक लावला, त्या दीपकाच्या जरी आपल्याला काही वस्तू हुडकायच्या तर ते तुम्हाला सापडणार नाही. पण दीपक सर्वथा तो प्रकाशित मानला, परप्रकाशी मानला नाही. म्हणून हे दोन्ही प्रकारचे श्रद्धान करायचे, दोन्ही प्रकारचं समारोपाने सहित ज्ञान करायचे. आणि परमार्थ सत्य ज्ञानाने ज्ञानाचंच वेदन केलेलं आहे. ज्ञानच ज्ञेयाच्या अविभाग प्रतिच्छेदांच्या समरूपाने ज्ञानच परिणत होते. हा त्रिकालवर्ती अबाधित सिद्धांत. फक्त अविभाग प्रतिच्छेदामध्ये तो परपदार्थाला ज्ञानाने जाणतो म्हणून तिथं फक्त बहिर्प्रमेयामध्ये फक्त परसमय म्हणायचं. पण मग बाहेरच्या विषयाच्या अपेक्षेने, बाहेरच्या विषयाच्या अपेक्षेने पर जसं दर्पण आहे, म्हणजे विषयामध्ये चेंज केला, विषयामध्ये चेंज झाला तर तिथं परसमय आणि स्वसमय लावायचा. विषयाच्या सापेक्ष कथन, अपेक्ष, बरोबर आहे. विषयाच्या सापेक्ष कथनाने म्हणजे ज्या विषय, जिथं विषय जर समजा निजध्रुव शुद्धात्मा असला तिथं स्वसमय. पण ती जसं तुम्ही स्नान करून दर्पणासमोर उभारला, मग तुमचं प्रतिबिंब दर्पणामध्ये पडलेलं आहे. मग प्रतिबिंब कोण धारण केलेलं आहे? आरशाने धारण केलेलं आहे. कोणाचं म्हणणार? माझं. धारण बिंबाने केलं का दर्पणाने केलंय? धारण तर व्यवहाराने तर दर्पणानेच केलं ना सर. ते कोणाचं म्हणणार? ते समोरच्या वस्तूचं. कोणाचं परिणती कोणाची झाली? वस्तूची झाली ना सर. कोणत्या वस्तूची? बिंबाची का दर्पणाची? बिंबाची. बिंब तर बाहेर आहे. दर्पणाचं प्रतिबिंब म्हणावं लागेल सर त्याला. ते दर्पणाचं प्रतिबिंब म्हटलं त्या. मग दर्पणाचं प्रतिबिंब हा झाला व्यवहार. कारण बाहेरच्या काय
बाहेरच्या बिंबाच्या सद्भावात त्याच्यामध्ये परिणती झाली निमित्तात. म्हणून तो झाला व्यवहार. आणि परिणती कोण केली? दर्पणाने. मग दर्पणाने परिणती केली म्हणून ती कुणाची झाली परिणती? दर्पणाची. तो निश्चय. तो निश्चय दर्पणाने दर्पणाचीच हे केली. आणि मग त्यांनी धारण केलं मग निश्चय. आणि बिंबाच्या सद्भावात तिथे झालं प्रण म्हणून व्यवहार. व्यवहार. बिंबाच्या अपेक्षेने व्यवहार, दर्पणाच्या अपेक्षेने निश्चय. तो कोणता निश्चय? अशुद्ध निश्चय नाही. अशुद्ध निश्चय. आणि त्याच वेळेला दर्पण आपल्या स्वच्छत्व स्वभावाने परिणमन करत आहे. बाहेर मोर आहे, अनेक प्रकारचे रंगबेरंग आहे, दर्पणामध्ये पडले, दर्पणाने प्रतिबिंबित केलं. अशुद्ध निश्चयनाने दर्पणाचं प्रतिबिंब आहे. शुद्ध निश्चयनाने त्यावेळेला दर्पणाचं स्वच्छ प्रतिबिंब स्वभाव आहे. अशा पद्धतीने म्हणजे कथनचित दर्पणाच अशुद्ध निश्चयनाने कथनचित दर्पणाने परिणमन केलेलं आहे. आणि त्याच वेळेला शुद्ध निश्चयनाने दर्पणाचा शुद्ध स्वच्छत्व स्वभावाचा आहे. असे 3 त्या ठिकाणी लावायचे. समजलं का? समजलं सर. चिंतन करावं लागते याचं सगळं फक्त. सर्व विकल्प सगळ्यांचे विकल्प सोडून आत्म्यामध्ये राहावा. अमेको खलु शुद्धोदंत नाणमयो सदा आरोपी नवी किंचित परमाणु मित्तम हो. पुढे यही वस्तु का स्वभाव होने से धर्म है. रूपामध्ये चरण करणे, स्वसमय प्रवृत्ती करणे, तोच वस्तूचा स्वभाव आहे म्हणून तोच धर्म आहे. शुद्ध चैतन्य का प्रकाश करना यह इसका अर्थ है. मग शुद्ध चैतन्य आत्म्याचा स्वभाव आहे. मग शुद्ध चैतन्य काय झाला? विषय झाला. प्रकाशन करणे साधन झालं. याचा अर्थ काय? स्वतःच्या शुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने जाणणे, अनुभव करणे. आज काय झाला? चारित्र्याचा, धर्माचा अर्थ झाला. मग तुमचा आहे वही यथावस्थित आत्मगुण होणे से. मग तोच कथा यथावस्थित म्हणजे जसा आहे तसा तो आत्म्याचा गुण आहे. तो कसा आहे? विषमता रहित सुस्थित आत्मा का गुण होने से साम्य है. जसा शुद्ध चैतन्य स्वभाव रूप कारण परमात्मा आहे तसंच प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने त्याला अनुभव केले, जाणले. आणि तोच कसा आहे? विषमता रहित अनेक नेयावरती परिणमन करणे. ती ज्ञानाची विषमता आहे. आणि एक शुद्ध चैतन्य स्वरूप आत्म्याला जाणणे तो विषमता रहित सुस्थित आत्म्याचा गुण म्हणजे स्वभाव आहे. तर तो साम्य आहे. शुद्ध आत्मानुभूती चारित्र, शुद्ध आत्मानुभूती धर्म, शुद्ध आत्मानुभूती साम्य. आणि साम्य जे आहे जिथे निर्विकल्प शुद्ध आत्मानुभूती आहे त्याच वेळेला साम्य म्हणजे दर्शन मोहनीय. मग आता त्या ठिकाणी काय झालेलं आहे? दर्शन मोहण्याचा म्हणजे श्रद्धेतला विकार, चारित्र मोहण्याचा उदयाने उत्पन्न होणारे सर्व मोह शोभाने रहित अभाव आहे. मग तिथे काय झालं? दर्शनामध्ये, श्रद्धामध्ये, चारित्रामध्ये सम्यकपणा आला.
आणि ज्ञानाने न्यायक स्वरूप आत्म्याला अनुभव केला. म्हणून काय झाला, ज्ञानाचा मोह संपला. अनेक ध्येयावरती परिणमन करत होत ज्ञान, तो ज्ञानाचा मोह संपला. म्हणून तो काय आहे, त्या ठिकाणी अभाव आहे. त्या कारणाने अत्यंत निर्विकार ऐसा जीव का परिणाम. म्हणजे तेच मोह क्षोभ नाही, दर्शन मोह, चारित्र मोह नाही. म्हणजे जिथे स्वशुद्ध आत्मानुभूती रूपाने परिणमन आहे, त्या ठिकाणी दर्शन मोह आणि चारित्र मोहाचा तिथे नियमाने उपशम क्षोक्षम क्षय तो त्या ठिकाणी तिथे होतो. तोच अत्यंत निर्विकल्पाचा जीवाचा परिणाम. तोच परिणाम काय आहे, साम्य आहे, धर्म आहे, चारित्र आहे. म्हणून स्वशुद्ध आत्म्याला प्रामाण्यसहित प्रत्यक्ष ज्ञानाने जो जीव अनुभव करतो, त्या जीवाचा त्याच वेळेला एवंभूत ज्ञाने चारित्रूपी धर्म प्रगट झाला, साम्यरूपी धर्म प्रगट झाला. त्याच वेळेला मोक्ष रूपीचा आत्म्याचा परिणाम झाला. ही परिणती का झाली, स्वयं आपल्या पण त्या ठिकाणी प्राप्त होते. लोक काय करतात, त्याला चारित्रावरती लावतात. आता चारित्र दिले की नाही, चारित्र, साम्य, मोक्ष परिणाम, म्हणजे जर श्रद्धा आणि चारित्र लावतात, तर काय सांगायचं आहे, श्रद्धा आणि चारित्र परप्रकाशी आहे. श्रद्धा चारित्र स्वप्रकाशी नाही. श्रद्धा चारित्र परप्रकाशी नाही. श्रद्धा चारित्र पराच्या द्वारे प्रकाशित होणारे आहेत. म्हणून इथे ज्ञानाच्या अपेक्षेने लावायचं. भावार्थ, शुद्ध आत्मा के श्रद्धा रूप सम्यक्त्व से विरुद्ध भाव मिथ्यात्व वह मोह है, और निर्विकार निश्चल चैतन्य परिणरूप चारित्र से विरुद्ध भाव अस्थिरता. वह क्षोभ है. मग शुद्ध आत्म्याच्या श्रद्धाने विरुद्ध भाव मिथ्यात्व. जोपर्यंत शुद्ध आत्म्याला जाणत नाही, अनुभव करत नाही, तोपर्यंत तेच ज्ञानामध्ये काय आहे, मिथ्यापणा आहे. शुद्ध आत्म्याचं जसं स्वरूप आहे तसं जाणतो. मग तीच ज्ञान पर्याय का झाली, ज्ञानरूप झाली. तीच ज्ञान पर्याय श्रद्धारूप झाली. तीच ज्ञान पर्याय चारित्र समताभारूप झाली. मग अशा शुद्ध आत्म्याचा अनुभव करणाऱ्या न करणाऱ्या पर्यायाने परिणतीने रहित असा जो भाव आहे तो मिथ्याच, म्हणजे मिथ्याच आहे. त्याला म्हटलं मोह. आणि निर्विकार निश्चल चैतन्य परिणती. मग निर्विकार काय आहे, ज्ञानाचा स्वभाव सविकल्प निर्विकल्प ज्ञान आहे. वितराग सराग चारित्र आहे. मग असं निर्विकार निश्चल परिणतीरूप चारित्राचे विरुद्ध भाव. मग तिथे काय आहे, क्षोभ आहे, जे चारित्र मोह आहे. मग जिथे निर्विकार निश्चल परिणती होते, ते स्वशुद्ध आत्म्याला जाणतो, तिथे तो चारित्राचा भाव आहे, तिथे क्षोभाने रहित आहे. मोह और क्षोभ रहित परिणाम, साम्य, धर्म और चारित्र वह सब पर्यायवाची है. जे शुद्ध आत्म्याचा अनुभव करणाऱ्या प्रामाण्यसहित प्रत्यक्ष ज्ञान पर्यायामध्येच काय आहे, मोह क्षोभाने रहित परिणाम, साम्य, धर्म, चारित्र हे सर्व पर्यायवाची आहेत. महिला न्याय ग्रंथात काय म्हणलं,
शब्दाचा अधिकरण. अनेक शब्दाच्या द्वारे व एक शुद्ध आत्मानुभव करणाऱ्या या ज्ञानाच्या पर्यायाचेच हे धर्म आहेत. आणि कथनचित शुद्ध आत्मानुभूती निर्विकल्प स्वसंवेदन ही ज्ञानाची परिणती मोक्षोपरी श्रद्धा आणि चारित्र्यामध्ये सम्यकपणा तो श्रद्धा आणि चारित्र्याची परिणती सम्यक आहे. म्हणजे ते शुद्ध आत्मानुभूती आहे, स्वसंवेदन स्वानुभूती आहे. त्याच वेळेला श्रद्धा आणि चारित्र्यामध्ये सम्यकपणा आहे. हा काय झाला? सहचर हेतू झाला. जिथे ज्ञानामध्ये सम्यकपणा आला त्या ठिकाणी श्रद्धा आणि चारित्र्यामध्ये सम्यकपणा स्वयं झाला. असं श्रद्धा ज्ञान चारित्र्याच्या अपेक्षेने आणि सिद्धांताच्या अपेक्षेने ज्ञानच सम्यक ज्ञान आहे. त्या ज्ञानामध्ये मिथ्यापणा गेला म्हणून ज्ञानाला सम्यकपणा प्राप्त झाला. ज्ञान अनेक विषयावरती परिभ्रमण करत होतं, व्यभिचार होता. आता ज्ञान एक विषयाला जाणतं, रूपाला जाणतं म्हणून ती अनुभव करणारी ज्ञान पर्याय कसे आहे? मोक्षोभाने रहित साम्य धर्म चारित्र्य आहे. हे अपेक्षा तर शुद्ध आत्मानुभव करणाऱ्या ज्ञानाच्या पर्यायाचे हे समानार्थी शब्द आहे. अन्य गुणाचे या ठिकाणी चर्चा नाही. मग भेद नाही. आत्म्यामध्ये ज्ञान आहे, श्रद्धा आहे, चारित्र्य आहे. भेद न्यायाच्या अपेक्षेने श्रद्धा आणि चारित्र्य आणि ज्ञान तीन गुणाच्या पर्यायाच्या अपेक्षेने जरी कथन केलं तरी त्याला बाधा येत नाही. पण मुख्यतः सर्व पहिले ज्ञानामध्ये घटून दाखवायचं. गुणाच्या पर्यायामध्ये त्या ठिकाणी घटून दाखवायचे नाही. इथं साम्यभाव म्हटला म्हणजे मोहक्षोभ आलाच. आणि मोहक्षोभ म्हणजेच मग चारित्र मोह दर्शन मोहाचा, दर्शन मोह चारित्र मोहाचा अभाव, रहित परिणाम. मग तो कुठे? शुद्ध आत्मानुभवाच्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये. नियार्थ परिणती थांबली, रागद्वेष परिणती थांबली. माझ्या आत्म्यामध्ये काही कमी आहे म्हणून आणून घालायचं आहे, राग नाही. माझ्या आत्म्यातून काही जाणार आहे म्हणून द्वेष नाही. जे राग द्वेष नाही म्हणजे क्षोभ नाही. त्याच ज्ञानाच्या पर्यायामध्ये काय आहे? हे सगळं त्या ठिकाणी सिद्ध होत. तो जीव शुद्ध आत्मानुभव रूपाने निज शुद्ध आत्म्याला जाणतो. त्याच्या जीवामध्ये साम्य धर्म चारित्र्य मोक्ष आणि परिणाम स्वयं आपल्या आपण उत्पन्न होतात. निशुद्ध आत्म्याला न जाणता सम्यक दर्शन प्राप्त न होता मग तिथे दर्शन मोह आहे. पर पदार्थ मला सुख देतात हा श्रद्धेतला मोह. शोभ मला ही वस्तू पाहिजे, ही वस्तू नको, हा चारित्र्याचा क्षोभाचा परिणाम पर विषयाला लक्ष केल्यामुळे होतो. या अपेक्षेने ही गाथा लावायची. आता गाथा नंबर 8. परिणाम तमयति पन्नतं तम परिणदो आदा मग मागटल्या गाथेमध्ये जे काय होतं, चारित्रम खलो धम्म होता. त्यामध्ये जे चारित्र्याचं स्वरूप त्याच्यामध्ये चारित्र काय आहे? धर्म, चारित्र्याचा धर्म जो आत्मा आहे. मग सांगितलं अब आत्मा की
चारित्रता अर्थात आत्मा ही चारित्र है ऐसा निश्चित करते हैं। चारित्र काही वेगळी वस्तू नाही। मग आत्माच काय आहे? स्वयं चारित्र स्वरूप आहे। कोणी म्हणेल बहिरंगामध्ये महाव्रताला धारण करणे, बहिरंग षड्रस बहिरंग भाव 6 प्रकारचे तप करणे, याला जर चारित्र म्हणताल तर तो चारित्र नाही। मुनी लिंग धारण करणे, अनशन अवमोद वृत्ती परिसंख्यान बाहेर 6 प्रकारचे रस तप करणे, हे काय आहे? आत्म्याची परिणती नाही, आत्म्याचा स्वभाव नाही, आत्म्याचा स्वभाव नाही। कारण शरीर बाह्य पदार्थाचा त्याग, त्यामध्ये आत्मा नाही, नव्हता आणि पुढे राहणार नाही। म्हणून स्वशुद्ध आत्म्याला जाणणे, अनुभव करणे, ती आत्म्याची चारित्राची, तेच आत्म्याचं चारित्र आहे। दुसरं चारित्र काही चारित्र नाही। कोण म्हणेल बहिरंगातले व्रत संयम पालन करणे त्याला चारित्र म्हटलं, तर मग काय होऊन जाईल? जे जीव मुनी दीक्षा घेऊन शुल्लक ऐलक होऊन ब्रह्मचारी राहून चारित्र पालन करतात, त्यांच्यामध्ये चारित्र असं मानावं लागेल। आणि सिद्ध भगवंतामध्ये काही पालन करत नाही सिद्ध भगवान। बहिरंग तप नाही, अंतरंग तप नाही, नन अगावस्था नाही, मग सिद्धामध्ये चारित्रचा अभाव मानावा लागेल। मग ही केलेली चारित्राची व्याख्या अव्याप्ती दोषाने दूषित ठरेल। लक्ष केलेल्या काही जीवामध्ये घटते, घटत नाही। मग काय सांगितलं? सिद्ध भगवान कसे आहेत? चारित्राची पूर्णता शीलाचे स्वामी झाले। 84,000ने 18,000ने 84 लाख। मग चारित्राचे स्वामी कोण आहेत? पूर्ण सिद्ध भगवान। कारण त्यांच्यापाशी आता शरीर आधी काहीही शिल्लक राहिलेलं नाही। मग तोच आत्मा पूर्ण 8 गुणाने सहित, 8 कर्माने रहित, आपल्या द्रव्याचा जसा स्वभाव आहे, गुणाचा जसा स्वभाव आहे, तसा त्या ठिकाणी पर्यायामध्ये परिणत आहे। आत्मा की चारित्रता निश्चय करतात, म्हणजे आत्म्याचे चारित्र काय हे या ठिकाणी सांगतात। परत आता इथे काय करायचं? विषय साधन फळ घ्यायचं। द्रव्य जिस समय जिस भाव रूप से परिणमन करता है, उस समय उसमय है, ऐसा जिनदेव ने कहा, जिनेन्द्र देव ने कहा है। इसलिए धर्म परिणत आत्मा को धर्म समझना चाहिए। आता इथून कुठे आल्या का या ठिकाणी? ज्या भावरूपाने परिणमते म्हणजे परसमयाला पररूपाने, स्वसमयाला स्वरूपाने। आता तिथे काय सांगितलं आचार्यांनी? आता इथून काय दाखवणार? अभेद उपचाराच्या अपेक्षेने गाथा बघायची। अभेद उपचार, हो। द्रव्य ज्या वेळेला ज्या भाव रूपाने परिणमन करत, म्हणजे पर्यायाकडून आत्मा दाखवलेला अभेद भाव रूपाने परिणमन करत आणि भाव रूपाने आहे,
आहे म्हटलं तर अभेद वृत्ती होत आणि परिणाम करतो म्हटलं तर अभेद उपचार होतो. मग त्या अभेद उपचार मधले ड, ठ आणि ट तिन्ही या ठिकाणी लावले. पूर्ण शुद्ध, अशुद्ध आणि एक शुद्ध. पूर्ण शुद्ध, एकदेश शुद्ध आणि अशुद्ध अशा 3 प्रकारे लावा. आर्यंत सिद्धाच्या अपेक्षेने ड पूर्ण शुद्ध, 4 ते 12च्या अपेक्षेने ठ आणि रागादी परिणामाच्या अपेक्षेने ट. पुढे आता 9, 10, 11, 12 त्या पद्धतीने दाखवणारच आहे ते. मग आता काय करायचं येतं? द्रव्य जाळला ज्या भावाने परिणमन करत त्याला तो कसा आहे? त्यामुळे आहे असं जिंद्र भगवंताने एवंभूत ज्ञाने. आता आपण वर्तमानमध्ये स्वाध्याय करत आहोत, तर आपलं द्रव्य कसं आहे? शुभ भावाने परिणत आहे, तर त्यामुळे आहे. याच्या अगोदर अशुभ भाव असतील तर अशुभ भावाने परिणत होतो. सकाळी दुपारी सामायिकला बसलो, अनुभव घेतो, त्याला त्या भावावर शुद्ध भावाने परिणत आहे. द्रव्य ज्या वेळेला ज्या भावरूपाने परिणमन करता आहे, परिणमन करतो, त्या वेळेला त्यामय आहे असं जिनेंद्र भगवंताने सांगितलेलं आहे. मग आता इथे काय सांगितलं? कोण म्हणेल द्रव्य आणि गुण नित्य आहेत, निष्क्रिय आहेत, अपरिणमनशील आहेत आणि पर्यायामध्ये परिणमन होत, असं कोणी काय करेल? एकांत मानून बसेल. द्रव्य द्रव्यामधील अनेकांतात्मक वस्तूमधील द्रव्य आणि गुणाला अर्ध्या भागाला नित्य मानले आणि पर्याय भागाला अनित्य परिणमनशील मानून बसला, तर हे काय झाले? मिथ्यात्व आहे. त्याला की द्रव्य गुण म्हटलं नाही, पर्याय म्हटलं नाही. द्रव्य ज्या वेळेला स्वयं ज्या भावरूपाने परिणमन करत, त्या वेळेला द्रव्य त्यामय आहे असं जिनेंद्र सांगितलं. म्हणजे ते काय सांगितलं? द्रव्यालाच परिणमनशीलपणा दाखवलेला आहे. मग द्रव्य परिणमनशील आहे, तर द्रव्याच्या आधारे राहणारे गुणही परिणमनशील आहेत आणि गुण पर्याय होणारे सुद्धा परिणमनशील आहेत. म्हणून द्रव्य, गुण आणि पर्याय तिघाला परिणमनशील पहिले सिद्ध करा, आचार्य सांगतात. काय सांगितले? पर्याय 4 प्रकारे पर्यायाचं स्वरूप सांगितलं. एक सांगितलं की द्रव्याच्या परिणमनाचं नाव पर्याय आहे. दुसरं सांगितलं की गुणाच्या परिणमनाला पर्याय म्हणतात. तिसरं विशिष्ट पर्यायाचा नाश झाल्यानंतर विशिष्ट पर्यायाची उत्पत्ती होते आणि पर्याय तत्समयाच्या स्वतःच्या योग्यतेने होते. मग आता या ठिकाणी गुणाची पर्याय होते, विशिष्ट पर्यायाचा अभाव झाल्यानंतर पर्यायाची उत्पत्ती होते आणि तत्समयाच्या योग्यतेने पर्यायाची उत्पत्ती होते. या तिघाचे कथन न करता द्रव्याचीच परिणती म्हणजे द्रव्यच परिणमन करतो, म्हणून द्रव्यच पर्याय रूपाने परिणमन करतो. द्रव्याला सोडून पर्याय नावाची वस्तू जगामध्ये नाहीच. जसं सांगितलं सुवर्ण द्रव्य आहे आणि त्या सुवर्ण द्रव्याचे कडे कुंडल आदी अवस्था झाल्या. मग कडे कुंडल आदी अवस्था रूपाने सुवर्ण द्रव्यच परिणमन झालेलं आहे, अन्य कोणीही परिणमन झालेलं नाही.
टीकार वास्तव में जो द्रव्य जिस समय जिस भाव रूप से परिणमन करता है वह द्रव्य उस समय उष्णता रूप से परिणमित लोहे के गोले की भांति उसमय है। इसलिए यह आत्मा धर्म रूप परिणमित होने से धर्म ही है। इस प्रकार आत्मा की चारित्रता सिद्ध हुई। वास्तविक म्हणजे खरोखर द्रव्य ज्या वेळेला ज्या भावरूपाने परिणमन करत त्यावेळेला द्रव्य त्या रूपच आहे। मग याच्यासाठी काय केलं आता त्यांनी आचार्याने उदाहरण दिले, सादृश्य उदाहरण। उदाहरण कसं आहे, अनुमानाचे परार्थ अनुमानाचे 5 भेद आहेत। कोणते 5 भेद माहित आहे का तुम्हाला? परार्थ अनुमानाचे आपण घेतले होते ना सर, ते निगमन निगमन वगैरे घेतलं होतं ना सर ते। परार्थ अनुमानाचे 5 भेद प्रतिज्ञा वचन हेतू वचन उदाहरण उपनय आणि निगमन। उपनय आणि निगमन ज्या उदाहरणाचे परत 2 भेद केले, सादृश्य उदाहरण आणि वैसादृश्य उदाहरण। मग या ठिकाणी सादृश्य उदाहरणाच्या आधारे दृष्टांताच्या आधारे द्राष्टांत सिद्ध करतात। मग काय सांगितलं, लोखंडाचा गोळा आहे, तो लोखंडाचा गोळा कसा आहे, बाहेर आहे, तळाला तो कसा आहे, शीतल आहे। आणि तोच गोळा काय झाला, अग्नीमध्ये टाकला तर तळाला काय झाला, अग्नी गरम झाला। ही अग्नी उष्ण झाली का लोखंडाचा गोळा उष्ण झाला? लोखंडाचा गोळा उष्ण झाला। लोखंडाचा गोळा उष्ण का झाला? अग्नीमुळे। अग्नीमुळे झाला तर मग धर्म अधर्म आकाश द्रव्य नाहीत का? नाही नाही, ते नाही सर, त्याचा उष्णता स्वभाव आहे ना सर गोळ्याचा। मग तिथे आचार्याने सांगितलं उपचाराने त्याच्या गोळ्याचा स्वभाव शीत असताना तो लोखंडाचा गोळा अग्नीमध्ये निमित्तात अग्नीच्या निमित्तात तो गरम झाला। ते लावायचं अग्नीच्या निमित्तात झाला, लावायचंच नाही। नाही का? अग्नीमध्ये लोखंडाचा गोळा पडल्यानंतर लोखंडाच्या गोळ्याने अग्नीला ग्रहण केलं, शोषून घेतलं। लोखंडाच्या गोळ्याने अग्नीला शोषून घेतलं, तेव्हा तो काय झाला, उष्ण झाला। मग ते लोखंडाचा गोळा द्रव्य आता कसा झाला, कोणत्या रूपाने परिणमन झाला? थंड होता तो उष्ण रूपाने परिणमन झाला। मग द्रव्यच परिणमन झालं की नाही? हा, द्रव्यच झालं परिणमन। तसं जीव हे घन लोखंडाचा गोळा जसा घन पिंड आहे तसं आत्मा चैतन्य घन पिंड आहे। मग तो अग्नीचा गोळा लोखंडाचा गोळा अग्नीमध्ये पडल्यानंतर त्याने अग्नीला ग्रहण केलं। अग्नीला ग्रहण केल्यामुळे तो त्यावेळेला उष्ण रूपाने परिणत झाला। तसा आपला आत्मा इसलिए उस समय है, इसलिए यह आत्मा, वह आत्मा म्हणत नाहीत आचार्य, यह आत्मा, यह म्हणजे माझा आत्मा स्वतःचा, यह आत्मा धर्मरूप परिणमित होने से धर्म ही है। हा माझा आत्मा काय करतो, शुद्ध परमपारणामिक भावरूप धर्माला विषय करतो, धर्मीरूप द्रव्याला विषय करतो आणि त्याला त्या शुद्ध आत्म्याला शुद्ध आत्मरूपाने अनुभवण करतो। त्याला तो कसा झाला, धर्ममय, कोणता तर शुद्ध धर्म रूपाने परिणत झाला। जे शुद्ध आत्म्याची अनुभूती करणे ही धर्मरूप परिणती आहे।
इस प्रकार आत्मा की चारित्रता सिद्ध होईल. मग आत्मा आपल्या स्वतःच्या शुद्ध बुद्ध एक ज्ञानानंद स्वभावातून शुद्ध आत्म्याला जाणतो, अनुभव करतो. त्यावेळेला काय झाला, तो आत्मा शुद्ध धर्म रूपाने परिणत झाला. तोच आत्मा त्याला काय, चारित्रमय आहे, म्हणजे शुद्ध आत्म्याची अनुभूती आहे, हे चारित्र सिद्ध केलं. आणि शुद्ध नसेल त्यावेळेस तो चारित्र नाही त्याच्यामध्ये. आता मग इथे पहिले सामान्य रूपाने कथन केलं, पुढच्या गाथेत सांगणार त्याचे भेद 3. या गाथेला शीर्षक दिले की नाही, आत्मच चारित्र आहे. अब यह जीव का शुभ अशुभ शुद्ध, अर्थात यह जीव ही शुभ अशुभ शुद्ध है ऐसा निश्चित करते हैं. मग कर्माच्या उदयामुळे, कर्माच्या विषयामुळे, शरीरामुळे, इंद्रियामुळे, परामुळे आत्मा शुभ अशुभ परिणमन करीत नाही. कला यह जीव का शुभ अशुभ शुद्ध, अर्थात यह जीव ही शुभ अशुभ शुद्ध है ऐसा निश्चित करते हैं. अभेद उपचाराच्या सगळ्या गाथा चालल्या, अभेद उपचारातून दाखवलं, भेद उपचारातून अभेद उपचार दाखवला. भावार्थ 7वीं गाथा में कहा गया है कि चारित्र आत्मा का ही भाव है, और इस गाथा में अभेद ने से यह कहा है कि जैसे उष्णता रूप प्रणवत लोही का गोला स्वयं उष्णता है. 7व्या गाथेत चारित्र आत्म्याचा सांगितला तुम्ही, मग तिथे पर्यायाला तुम्ही धर्म म्हटला. आणि या गाथेमध्ये अभेद नयाने आत्मा आणि धर्माचा भेद न करता हा आत्माच जसं उष्णता आणि लोखंडाचा गोळा, लोखंडाचा गोळाच उष्ण रूपाने परिणत झाला, ते अभेद. तसं अभेद ज्ञानीय काहीच सांगितलं की उष्णता रूप परिणत लोह्याच्या गोळ्या स्वयं ही उष्ण आहे, अग्नी उष्ण आहे असं नाही, अग्नीने उष्ण केला असं नाही, ती उष्णता शोषून घेतली त्यांनी आणि उष्ण झाला, स्वयं उष्ण आहे. लोहे का गोला उष्णता पृथक नाही आहे, पण तात्पुरतच आहे ना सर त्याचा उष्णपणा. त्या गोळ्याचा उष्णपणा हा तात्पुरताच झाला ना सर गुणधर्म. पण त्यावेळेला काय झालं, एवंभूत नयाने जे काय झालं, परिणामदी जीर्ण द्वयम तत्कालम तन्मयती पण्णतम. मग त्यावेळेला तो काय लोखंडाचा गोळाच उष्ण रूपाने परिणत झालेला, अग्नी उष्ण रूपाने परिणत झाली नाही. अग्नी उष्णच आहे, अग्नी त्याचा स्वभावच तो आहे. म्हणून मग लोखंडाचा गोळा उष्ण रूपाने परिणत झाला, पण लोखंडाचा गोळा आणि उष्णता वेगळी नाही. त्या प्रकारे चारित्र भाव से परिणत आत्मा स्वयं ही चारित्र है. त्यावेळेला चारित्र गुणाच्या आणि पर्यायाला आणि द्रव्याला आगन काढला की शुद्ध आत्मानुभव रूपाने स्वसंवेदन रूपाने परिणमन करणारा आत्मा स्वयं चारित्र आहे. पण स्वतःच्या शुद्ध आत्म्याला अनुभव करताना आपला आत्मा स्वयं कसा आहे, चारित्रमय आहे, शुद्ध चारित्रमय आहे. म्हणून आपणाला आचार्य कुठे अभेद न्यायाचं कथन करतात, कुठे भेद न्यायाचं कथन करतात. मग पहिला ठीक है, वास्तव में जो द्रव्य जिस समय जिस भाव रूप से परिणमन करता है, याच्यामध्ये काय काही द्रव्य दाखवून दिले आचार्याने. काय सांगितलं, जो द्रव्य जो म्हणजे आता इथे जीवच राहिला नाही, जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश काल सगळे आले. ज्या वेळेला ज्या भावरूपाने करतात त्यावेळेला त्या भावरूपाने ते आहे. मग अनादी कालापासून मी शुभ आणि अशुभ रूपाने परिणमन करून, शुभ अशुभ रूपाने परिणमन करून काय कर्म बांधून अधर्म रूपाने परिणमन करून संसारात भटकलो. तर मला काय करायचं आहे,
मला देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात शुद्ध आत्मस्वरूपाची निर्णय श्रद्धा झालेला आहे. अनुभव झाले त्याच्यातच मला वारंवार स्थिर राहायचं आहे. अशा स्वशुद्ध आत्म्याला जाणणारा अनुभव करणारा जीव कळला का त्याला तो शुद्ध रूपाने तन्मय आहे. आणि ती शुद्ध आत्मानुभूती धर्म आहे. तो शुद्ध आत्मानुभूती चारित्र आहे. तो शुद्ध आत्मारूपाने परिणत आत्मा ही साम्य भावरूप आहे. मग अशी आत्म्याच्या अनुभूतीच्या वेळेला ही परिणती सगळी स्वयं आपोआप होते, करावं लागत नाही. म्हणून कार्य साधनामध्ये झालं. म्हणून हे साधनाच्याच सगळे धर्म आहे. मग ही साधनामध्ये परिणती का झाली? तर विषयाचा स्वभाव तसा आहे. परिणती का झाली? तर विषयाकडून कथन करायचं. आणि कार्य साधनामध्ये झाल्यामुळे साधनाचेच हे धर्म आहे असा भेद केला. आणि कथनचित विषय आणि साधन फळ एकच आहे. अभेद राहणे आत्माच आहे. आत्म्यातून अन्य काहीही वेगळे नाही. ओम. शुद्धोऽहं परिपूर्ण स्वरूपोऽहं ज्ञानानंद स्वरूपोऽहं निजानंद स्वरूपोऽहं निर्विकल्प स्वरूपोऽहं चारित्र धर्म स्वरूपोऽहं साम्य स्वभाव स्वरूपोऽहं परिणमनशील स्वभाव स्वरूपोऽहं विसर्जन. नमो हरियन्ताणं नमो सिद्धाणं नमो वैरियाणं नमो वैज्ञाय नमो लोये सौवसानम् हरितानं नमो सिद्धानं नमो वैरियाणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसानम् नमो वैरिहन्तानं नमो सिद्धानं नमो वैरियाणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसानम् ज्ञान से देव बजो हरिहंतहितो निग्रह दया धर्म पाल